शिवराय लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहिणींना आता दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे, पडताळणी होणार आहे। ई-केवायसी न केल्यास जो काही हप्ता असेल तो बंद होऊ शकतो। ई-केवायसी बाबत जो काही जी-आर आलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ई-केवायसी कशी करायची याबाबत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्या मान्यता देण्याबाबतचा जो काही जी-आर आहे हा 18 सप्टेंबर 2025 ला आलेला आहे। प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते पाहूया। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायचे आहे। महिला व बाल विकास विभागाची सब म्हणून UIDने नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत शासन विचारधीनीस होता। शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने ladkibahin.maharashtra.gov या वेब पोर्टलवर सदरची ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-केवायसी बाबत करावयाची कारवाईची माहिती परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या महिलांनी आधार ऑथेंटिकेशन केलेले नाही हे महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी असं यात सांगण्यात आलेलं आहे। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे हे बंधनकारक असल्याचं या जी-आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहूया ई-केवायसी कशी करायची त्याबाबत। तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत लाभार्थी प्रत्यक्ष ई-केवायसी बाबत करावयाच्या कारवाईबाबतचा माहिती फॉलो चार्ट इथे देण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम लाभार्थ्यांनी ladkibahin.maharashtra.gov या वेबसाईटला भेट द्यायची आहे। त्यानंतर ई-केवायसी फॉर्म उघडेल। लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅप्चर नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचे आहे। आपली ई-केवायसी याआधी पूर्ण झालेली आहे किंवा नाही ते तपासले जाईल। होय जर का आला असेल तर ई-केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल, अथवा नसेल झाला तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश देण्यात येईल। जर का नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे नाही तपासला जाईल। त्यानंतर लाभार्थी मोबाईलवर प्राप्त झालेला लाभार्थ्यांच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीन मधून टाकून सबमिट बटन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ई-केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीन मधून टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर लाभार्थ्यांना जात प्रवर्ग निवडायचा आहे। जो काही तुमची कास्ट असेल ते त्यामध्ये नमूद करायचे आहे। खालील बाबीप्रमाणे विस्तृत करावे। हे जे काही आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधील कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाहीत। होय किंवा नाही करायचे। येथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। इथे सुद्धा हो किंवा नाही ते चेक करायचं आहे। नंतर चेकबॉक्स मध्ये क्लिक करून सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे। सक्सेसफुल तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश आल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। तर ई-केवायसी सुरू झालेली आहे।
परंतु सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे ती केवायसी आता सध्या सुरू व्हायची आहे. जशी केवायसी पूर्णपणे सुरू होईल तसाच व्हिडिओ टाकण्यात येईल. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.